हॅलो, मी नमिता प्रधान बोलते। आवाज ओळखला मी तुमचा, बोला ना। मी तुम्हाला आधी फोन केला होता तेव्हा एक गोष्ट सांगायची राहून गेली म्हणून फोन केलाय। बोला। मी तुमच्याकडे लोणचं मागितलंय हे आशूला सांगू नका। अगं बाई, हो का? बरं झालं बाई सांगितलं ते, नाहीतर मी अगदी सांगूनच टाकलं असतं तिला। ठेवू फोन? अच्छा, काळजी घ्या स्वतःची। अच्छा। त्या आलीस? ये। अरे, आज ऑफिस मधून लवकर आलास? कसं काय? मीच त्याला बोलून घेतलं इथे। आणि हिला सुद्धा मीच थांबायला सांगितलं इथं। आत्या, काय झालंय? एक अक्षर बोलू नकोस। प्रधानांच्या घरात इतका मोठा अनाचार। मैत्रीण म्हणे, मैत्रीण कसली? स्वतःची सवत घरात आणून डोक्यावर बसवताना लाज, संताप, दुःख काहीच कसं वाटलं नाही तुला? आत्या, काय बोलतेस तू हे? अगं हे बघ, हे असं काही नाहीये। आणि मला सांग, हे सांगितलं कोणी तुला? त्याचीच तर शहानिशा करण्यासाठी तुला बोलवलंय मी इथं। मला सांग, ही मुलगी गरोदर आहे हे खोटं? नाही, खरं आहे। तिच्या मुलाचा बाप तूच आहेस ना? बरोबर? हो। परमेश्वरा, या प्रधानांच्या घराला कसले रे दिवस दाखवलेस तू? कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाहीये। जो तो आपल्या मनासारखा वागतोय, कुणालाही ताळतंत्र राहिलेलं नाहीये। काय करते? हे बघा, या घरात आपण अजिबात राहायचं नाही। तुमच्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी वाटेल तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकूया, पण इथं अजिबात राहायचं नाही। कशी आहेस? बस। मला वाटलं होतं तू भेटणारच नाही सगळं। असं नाही बोलायचं। मी आले की नाही तुला भेटायला। दूधवाला, वाणी, आई बाबांना थकलेल्या पाशावरून इतकं बोलतात ना, तुला काहीच माहिती नाहीये। खाली सुद्धा मी फोन नव्हते करणार तुला, पण क्लासची फी पण बाकी आहे। खरं तर वर्षाच्या आधीच भरायची असते सगळी फी, पण आई बाबांनी रिक्वेस्ट केली म्हणून मुदत तरी दिली आहे। नाही, नको घे सांगते ना। आणि आता सगळी बिलं आणि फी पटापट भरून टाक, कळलं? नीट जा, सांभाळ, पैसे व्यवस्थित नाही, ओके? चल येते, पळा लवकर, पळा आता। बाय।